विद्यार्थी मित्रांनो, मग आज आपल्याला महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. याच्या अगोदरच्या तासाला आपण काही प्रादेशिक विभागाची माहिती घेतलेली आहे. यामध्ये आपण कोकण, पश्चिम महाराष्ट्र किंवा देश म्हणतात, तिसरा खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ एकूण असे 5 प्रादेशिक विभाग आहेत. यातील 4 प्रादेशिक विभागाची माहिती आपण बघितलेला आहे. शेवटचा जो प्रादेशिक विभाग आहे विदर्भ, या प्रादेशिक विभागाची माहिती आपल्याला या तासाला घ्यायची आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील विस्तृत भागास विदर्भ म्हणतात. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील विस्तृत भागास विदर्भ म्हणतात. विदर्भातील पश्चिमेकडील 4 जिल्ह्यांना वऱ्हाड म्हणून ओळखले जाते. विदर्भातील पश्चिमेकडील जे 4 जिल्हे आहेत, या 4 जिल्ह्यांना वऱ्हाड म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना वऱ्हाड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नागपूरसह विदर्भास नाग विदर्भ असेही संबोधतात. विदर्भ हे नाव अत्यंत प्राचीन आहे. विदर्भ हे नाव कसं पडलं? तर विदर्भ नावाचा एक राजा होता आणि या राजानं आर्यांची वसाहत स्थापन करून ती समृद्ध केली, म्हणून या प्रदेशात विदर्भ हे नाव देण्यात आलेलं आहे. विदर्भाची जी प्राचीन राजधानी कुंडीनपूर आहे, ती अमरावती जिल्ह्यामध्ये विद्यमान आहे. विदर्भाची प्राचीन राजधानी कुंडीनपूर ते आजही अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. प्राचीन काळी विदर्भात नर्मदा नदीपासून दक्षिणेस कृष्णा नदीच्या खोऱ्यापर्यंत आणि पश्चिमेस ऋषिक देशापासून पूर्वेस कोचल म्हणजे छत्तीसगड देशापर्यंत पसरलेला हा विशाल भूभागाचा समावेश यामध्ये होतो. बघा, प्राचीन काळी विदर्भात नर्मदा नदीपासून दक्षिणेस कृष्णा नदीच्या खोऱ्यापर्यंत हा पसरलेला भाग आहे आणि पश्चिमेस ऋषिक किंवा खानदेशापासून पूर्वेस कोचल म्हणजे छत्तीसगड देश राज्यापर्यंत किंवा देशापर्यंत विशाल असा भूभागाचा समावेश विदर्भामध्ये होतो. यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा व वाशिम अशा 11 जिल्ह्यांचा समावेश विदर्भामध्ये होतो. या विदर्भाचं एकूण क्षेत्रफळ 97,404 चौरस किलोमीटर इतके आहे. विदर्भाचं एकूण क्षेत्रफळ 97,404 चौरस किलोमीटर इतके आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे प्रादेशिक विभाग बघितलं, त्यामध्ये कोकण विभाग बघितला, पश्चिम महाराष्ट्र बघितला, खानदेश बघितला, मराठवाडा बघितला. आजच्या तासाला आपण विदर्भ कशाला म्हणतात आणि विदर्भाची क्षेत्रफळ किती आहे, किती जिल्हे आहेत याची माहिती आपण सविस्तरपणे याच्यामध्ये बघितलेलं आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी परीक्षामध्ये विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो असा जरी प्रश्न विचारला तर त्यामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत सांगायचं झालं 97,404 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ या विदर्भाचे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.